कोकणात डिसेंबर महिना सुरू झाला की वेध लागतात दशावताराचे. काय आहे हा दशावतार? ही आहे कोकणातील एक प्राचीन लोककला जी अजूनही टिकून आहे. आणि दशावतार म्हणजे काय, तर भगवान विष्णूने धारण केलेले 10 अवतार: मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलकी व बुद्ध. हे आहेत ते 10 अवतार. जत्रा उत्सव सुरू झाले की मंदिरांमध्ये हमखास दशावतार नाट्य कोकणामध्ये पाहायला मिळतं. पंचक्रोशींमधून अबालवृद्ध प्रचंड गर्दी करतात. यातील सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री पात्र पुरुषच पार पाडतात. अंगावरील केस काढून घेण्यापासून संपूर्ण मेकअप, साडी नेसणं सर्व काही पुरुष कलाकारच करतात. पिढ्यानपिढ्या केवळ हौस म्हणून हे कलाकार काम करतात. फार काही मोठं मानधन नसताना सुद्धा हे कलाकार आनंदी व समाधानी असतात. लोखंडी ट्रंक मधून साहित्य आणलं जातं व अशा ट्रंका गावोगावी डोक्यावरून घेऊन जाणे ही कसरत हेच कलाकार करत असतात. रात्री उशिरापर्यंत हे कलाकार पौराणिक नाटकं सादर करतात आणि लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत राहतो. जत्रा रात्र रात्र रंगत राहते. कोकणात माणूस सुखी का, संतुष्ट का, हे सर्व आपल्याला या जत्रा उत्सवात लक्षात येतं. दशावतार मधील नारद, राजा, राणी अशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात घर करून राहतात. अतिशय प्रामाणिक असलेले हे कलाकार कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता काम करत राहतात, अगदी वय होईपर्यंत. सच्चा कलाकार जर पाहायचा असेल ना, तर कोकणातली जत्रा अनुभवली पाहिजेच आणि दशावतार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला पाहिजे.